लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। मार्च महिन्याचा हप्ता हा तुम्हाला उद्यापासून सुरू होणार आहे। 10, 11 आणि 12 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र आता येणार आहेत। पहा, भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला, परंतु मार्चचा हप्ता आला नाही। तर मार्चच्या हप्त्याची आता घोषणा झालेली आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः आता इथं माहिती दिलेली आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मिळणार आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न होते, आम्हाला फक्त एकच हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळाला नाही। तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। कारण मार्चचा हप्ता हा तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 10 मार्चपासून 10, 11, 12 पर्यंत मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी आताच माध्यमांशी बोलताना हे सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात तर संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी सगळी काही माहिती मिळणार आहे। हे 2 टप्प्यात वितरण करण्यात येणार आहे। आजपर्यंत म्हणजे आज 9 मार्च, आज दिवसभरात तुम्हाला फेब्रुवारीचे वाटप पाहायला मिळेल। उद्यापासून तुम्हाला मार्च महिन्याचे जे वितरण आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, त्यांनी स्वतः सगळी माहिती दिलेली आहे आणि ट्विटरवरती सुद्धा त्यांनी माहिती पोस्ट केलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे। सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती। पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात, इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते। कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही। आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला। आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली। आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत।